नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज आणि आज पण आपण एका पेंटिंगचा रिव्ह्यू करणार आहोत. आणि आय एम शुअर तुम्हाला ही पेंटिंग खूप आवडेल आणि तुम्हाला मी दिलेली माहिती खूप आवडेल याची मला खात्री आहे. तर चला सुरू करूया. तर ही जी पेंटिंग आहे ही सुद्धा बनवलेली आहे इसवी सन 1792मध्ये आणि ही पेंटिंगसुद्धा बनवलेली आहे आर्टिस्ट ज्याचं नाव होतं जेम्स वेल्स. जेम्स वेल्स हा एक स्कॉटिश आर्टिस्ट होता. तर तो इथं पुण्याला आलेला होता. पुण्याहून म्हणजे त्याला पुण्यामध्ये पेंटिंग्सचे कमिशन्स भेटलेले होते. मी जसे काय म्हणतो त्याला पूर्वीच्या पेंटिंग्स वगैरे दाखवलेल्या होत्या, जसं की ही पेंटिंग होती, ही नुरुद्दीन खान याची पेंटिंग होती. तर ही त्यांनी भारतात आल्याच्या नंतर बनवलेली त्याची पहिली पेंटिंग होती. ही पेंटिंग त्यांनी नाना फडणीस यांना दाखवलेली होती. हे आहे नाना फडणीस. तर नाना फडणीसांना पण खूप जास्त ही पेंटिंग आवडलेली होती आणि त्याच्या बेसिसवरती त्याला वेगवेगळ्या पोर्ट्रेट्स काढायला मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात त्याच्या महत्त्वाच्या पेंटिंग्सपैकी एक होती, ही होती सवाई माधवराव पेशव्यांची पेंटिंग. पण जर का तुम्ही हे पाहिलं की हा जे बॅकग्राऊंड आहे, हे इथं हे बॅकग्राऊंड आहे किंवा मग हे जो आहे हा कोणता भाग आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा आहे शनिवार वाडा. हो, शनिवार वाडा. शनिवार वाड्यामधलं पण एक स्पेसिफिक स्थान म्हणजे गणेश महाल. मी लिहून घेतो, गणेश महाल. ओके. तर शनिवार वाडा इसवी सन 1792मध्ये असा दिसत होता. आज जर का तुम्ही शनिवार वाड्यामध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला बिल्डिंग अजिबात दिसणार नाही, काहीच तुम्हाला तिथं उभं असलेलं दिसणार नाही. आणि त्याचं कारण आहे की ते शनिवार वाडा जळून गेलेला होता ब्रिटिश काळामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला शनिवार वाड्यामध्ये आज तिथं काहीच उभा दिसत नाही. तर जेव्हा शनिवार वाड्यामध्ये ॲक्च्युअल दरबार भरायचा तेव्हाची ही पेंटिंग आहे. मग मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. नंतर एक एक गोष्ट म्हणजे त्या पेंटिंग्समधले बारकावे वगैरे तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला खूपच आवडेल. तर ही ती पेंटिंग इथं आहे. जर का तुम्ही इथं पाहिलं तर हे जे आहेत हे आहेत सवाई माधवराव पेशवे. एकच मिनिट. ओके. हे आहेत सवाई माधवराव पेशवे. हे आहेत नाना फडणीस. त्याच्यानंतर एकच मिनिट, मी थोडंसं स्क्रीन ॲडजस्ट करून घेतो. त्याच्यानंतर हे जे आहेत हे आहेत भैरव पंडित. म्हणजे हे त्यांचं खरं नाव होतं भैरवपंत मेहेंदळे. म्हणजे हे सरदार होते, एक मराठा सरदार, डिप्लोमॅट म्हणता येईल त्यांना. तर हे नंतर आपली मागची पेंटिंगवाले जे साहेब होते, खान साहेब, हे ईस्ट इंडिया कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. तर हे खान साहेब इथे आहेत. यांना फारसी चांगली येत होती. आणि जर का तुम्ही पाहिलं तर हे सगळे ईस्ट इंडिया कंपनीचं मंडळ आहे. हे ब्रिटिश लोक तुम्हाला दिसतात, हे खाली बसलेले आहेत. बाकीचे सगळे खाली बसलेले दिसतात. इवन ब्रिटिश लोकसुद्धा असे खाली बसलेले दिसतात. ह्या पेंटिंगमध्ये इतकं काही सांगण्यासारखं आहे की मला तर वाटतं हा व्हिडिओ थोडा छोटा पडेल हे सगळं काही याचे डिटेल्स वगैरे सांगण्यासाठी. तर तरी पण मी प्रयत्न करतो की छोट्यातल्या छोट्या व्हिडिओमध्ये मला जास्तीत जास्त माहिती देता येते. जर का तुम्ही पाहिलं हे इथं ह्या काय म्हणतात त्याला ब्रिटिश माणसाच्या डोक्यावरती शिरपेच घातलेला आहे. आता हा शिरपेच म्हणजे हा सवाई माधवराव पेशव्यांनी त्याला आहेर दिलेला होता. आणि हा ॲक्च्युअलीमध्ये म्हणजे मी बाबासाहेब पुरंदरे होते, त्यांना एकदा भेटायला गेलेलो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं होतं, त्यांनी मला स्वतः सांगितलेलं होतं की ह्या माणसाचा, म्हणजे मला याचं नाव माहिती नाही, पण या माणसाचा जो हा शिरपेच आहे तो एका माणसाकडे अजूनही आहे. तो ब्रिटिश माणूस आहे, म्हणजे याचंच नातेवाईक आहे. आणि त्याच्याकडे आजही तो सवाई माधवरावांनी दिलेला शिरपेच आजही त्यांनी
जपून ठेवलेलं आहे. आपल्या लोकांचे दागिने कुठं गायब होतात काय माहिती, पण त्यांचे दागिने आजही त्या लोकांनी इतक्या प्रेमाने जपून ठेवलेले होते. आणि तो ब्रिटिश माणूस बाबासाहेबांना शोधत आलेला होता आणि त्यांनी तो शिरपेच बाबासाहेबांना दाखवलेला होता. हे मी स्वतः ऐकलेलं आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या कानांनी बाबासाहेबांकडून स्वतः ऐकलेलं आहे. म्हणजे मी नाही पाहिलेला हा शिरपेच, पण त्यांनी पाहिलेला होता. नंतर जर का तुम्ही पाहिलं तर इथं हा जो आहे हा सवाई माधवरावांचा ही कलगी आणि हा जो आहे हा शिरपेच आहे. ओके, का प्रॉब्लेम यायला. ओके हां. नंतर इकडं जर का पाहिलं तर हा एक तुरा आहे, मोत्यांचा तुरा. ओके, त्याच्यानंतर नाना फडणवीसांच्या डोक्यावर एक कलगी दिसते आहे, नंतर तुरा दिसतोय. हे कानातले पण बघा, हे कानातले खूप महाग होते बरं का. माझा एक मित्र आहे राजमामाने, त्याला नाना फडणवीसांच्या या कानातले जे दागिने होते त्यांची किंमत 35,000 रुपये होती त्या काळामध्ये. याचे अस्सल दस्तावेज त्याला सापडलेले होते. आणि 35,000 म्हणजे, आणि 35,000 रुपये किंमत त्या काळात, म्हणजे त्यावेळेस सोनं 16 ते 18 रुपये तोळा होतं. म्हणजे विचार करा, 35,000चे फक्त कानातले, तर त्याची किंमत काय असेल. म्हणजे किती महागडे दागिने होते ते, त्याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल. नंतर तुम्ही पाहिलं तर हे माधवरावांच्या गळ्यामध्ये एक कंठा दिसतो इथं. नंतर इकडं जर पाहिलं एक मोत्यांचा कंठा आहे. इथं एक छोटी पाचूची माळ आहे. नंतर हे जे आसन आहे तुम्ही पाहिलं, हे थिक अशी गादी आहे. इथं गादी आहे आणि ही एक गोल्डन कलरची आहे. म्हणजे ती बहुतेक भरजरी सोन्याच्या यांनी काय म्हणतात त्याला, सोन्याच्या धागेने काय म्हणतात, सोन्याच्या थ्रेड्सनी ही गादी बनवलेली असणार आहे. कारण की ते लोक श्रीमंत होते, त्यांनी ते अफोर्ड करू शकत होते. आणि नंतर जर का तुम्ही पाहिलं सवाई माधवरावांच्या पुढे, तर सवाई माधवरावांच्या हातामध्ये इथं एक कागद, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या माणसांनी काही बिझनेस डील असो, काही म्हणजे ॲग्रीमेंट्स असो, ते त्यांना त्यांच्यासाठी पाठवलेले असतील, ज्याचे दस्तऐवजावरती ते साईन करतील. नंतर सवाई माधवरावांच्या पुढे हे 4-5 गोष्टी दिसतात. आपण जर का नीट पाहिलं ना, तर इथं 4-5 गोष्टी तुम्हाला दिसेल. तर पहिली गोष्ट आहे सवाई माधवरावांची ही तलवार आहे. जर याचं मूठ पाहिलं काळी आहे आणि याच्यावरती सोन्याचं जरी काम, म्हणजे सोन्याच्या पाण्याने ही मडवलेली दिसते. नंतर ढाल ही पाहिली तर थोडीशी अशी पिवळसर दिसते. त्याचं कारण असं आहे की ती जी ढाल आहे तिच्यावरती इतकं बारीक असं सोनेरी नक्षीकाम केलेलं आहे. नाहीतर युजली पाहिलं तर ढाल काय म्हणतात त्याला, थोडंसं ग्रेइश किंवा स्टीलच्या रंगाच्या दिसायच्या किंवा काळसर रंगाच्या दिसायच्या. पण त्यांची जी ढाल आहे त्याच्यावरती सोन्याचं खूप मोठं जरी काम केलेलं असं, म्हणजे ते सोन्याच्या पाण्याने त्याच्यावरती डिझाईन्स वगैरे काढलेले असतील, त्याच्यामुळे ती थोडीशी अशी पिवळसर अपियर होती. नंतर इथं ही जी गोष्ट पाहिली तर ही गोष्ट म्हणजे एक पीकदाणी आहे. म्हणजे पहिल्याच्या लोकांमध्ये पान खाण्याचं खूप ट्रेंड होतं. मग पान खाल्ल्याच्या नंतर ते पान थुंकण्यासाठी ती पीकदाणी असायची. नंतर जर का तुम्ही पाहिलं, हा आहे पानाचा डब्बा. नंतर ही छोटीशी अशी गोष्ट जर का पाहिली तर याला गुलाबदाणी म्हणतात. गुलाबदाणीचं काम म्हणजे याच्यामध्ये गुलाबजल जसं असतं, आजही आपण वापरतो गुलाबजल, तर हे गुलाबजल ह्याच्यामध्ये ठेवलेलं असायचं आणि ते असं जस्ट शिंपडायचं, जेणेकरून म्हणजे वास चांगला यायचा. आता त्या काळामध्ये परफ्युम्स जसे आत्ताचे असतात किंवा रूम फ्रेशनर, एअर फ्रेशनर नसायचे, तर गुलाबजल समोर ठेवायचे. नंतर इथं जर का पाहिलं तुम्ही तर हे असं एक कट्यार आणि त्याच्या मागे असं घोड्याचं तोंड असल्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला एकदा दाखवतो की कसं असतं हे.
हे असं घोड्याचा चेहरा असलेलं कट्यार, हे असं प्रकारचं कट्यार असायचं. ओके. त्याच्यानंतर जर का इथं पाहिलं, ही आहे अत्तरदाणी. अत्तरदाणीमध्ये म्हणजे त्या डब्बी उघडायची, त्याच्यामध्ये कापूस, म्हणजे आताच्या जनरेशनमध्ये कोणाला माहिती नसेल, पण पूर्वीच्या काळामध्ये अत्तरदाणी ही खूप प्रचलित असायच्या. इवन आजही बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये, ज्यांच्या घरामध्ये जुने चांदीचे वगैरे काही दागिने असतील, तर ही अत्तरदाणी तर असायची, ज्याच्यामध्ये असा कापूस, म्हणजे त्या दाणीमध्ये असा कापूस ठेवला जायचा आणि त्या कापसावरती थोडं अत्तर वगैरे टाकलं जायचं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तो कापूस घेऊन असं हातावरती रब करायचं. म्हणजे तशा प्रकारचं हे अत्तरदाणी असायची. नंतर जर का तुम्ही पूर्ण असं दरबार पाहिला तर हे बघा, हे कार्पेट पण किती सुंदर आहे. कार्पेट पण थोडंसं पर्पल आणि पिंक कलरचं असं मिक्स दिसतं, ज्याच्यावरती डिझाईन वगैरे आहे. नंतर ओके, नंतर सवाई माधवरावांच्या मागे कोण लोक आहेत ते एकदा पाहून घेऊ. ओके. तर हा जो माणूस आहे हा बहुतेक म्हणजे याच्या हातामध्ये तलवार पण आहे आणि तो बहुतेक गार्ड पण आहे. आणि हे जे त्याच्या हातामध्ये आहे याला चावर म्हणतात किंवा चावर किंवा चावरी म्हणतात. आजही बऱ्याच ठिकाणी देवीच्या किंवा मग कुठं पण देवी असो, कोणते देवता असो, ते त्यांच्या इकडं चावर ढाळणारे लोक असतात. तर हे त्या काळापासून सुरू होतं की चावर ढाळणारे लोक असतात. नंतर सवाई माधवरावांच्या मागे पाहिलं तर हे सगळे इकडं मराठा सरदार दिसत आहेत. जर त्यांची पगडी पाहिली, वेशभूषा पाहिली तर सगळे मराठा सरदार, मानकरी ज्यांना म्हणता येईल आपल्याला, असे हे मानकरी बसलेले आहेत. मानकरी सगळ्यात पहिल्या रांगेमध्ये बसलेले असतात. इथं जर का पाहिलं आपण, इथं हा माणूस, तर हा माणूस एक टर्किश मुसलमान आहे. कारण याच्या ही ज्या अशा टोपी असतात ह्या टर्किश लोकांच्या असतात. इवन आजही जर टर्किश लोक पाहिले तर असेच असतात दिसायला. आणि हा टर्किश मुसलमान आहे. मग हा काय करतोय, तर हा एक गार्डी आहे. इंग्लिशमध्ये त्याला गार्ड म्हणतात आणि त्या काळामध्ये म्हणजे पेशवाई काळामध्ये त्यांना गार्दी म्हणायचे. तर त्या गार्दी शब्दावरूनच गार्ड हा शब्द तयार झालेला आहे. तर हा एक गार्दी आहे. बऱ्याच लोकांना गार्द्यांच्या गोष्टी माहिती असतील. नंतर इथं पाहिलं तर ही गणपतीची एक मोठी मूर्ती दिसते. ही मला नाही वाटत ही दगडाची, ही बहुतेक लाकडापासून बनवलेली आहे. नंतर ओके, नंतर इथं पाहिलं हे छत्र नाही म्हणता येणार त्याला, पालखी वगैरे आहेत. इथं एक माणूस दिसतोय, म्हणजे असे रोग वगैरे घातलेले आहेत आणि हातामध्ये काठीसारखं आहे. याला राजदंड धरणारे लोक म्हणतात. आणि पहा हा दरबार म्हणजे किती भरलेला आहे, किती प्रचंड लोक आहेत. जर का तुम्ही पाहिलं, खूप सारे लोक इथं जमा झालेले आहेत. आणि शनिवार वाडा किती प्रचंड मोठा असेल याची कल्पना येऊन जाते. त्या काळामध्ये किती मोठा होता हे आपल्याला लक्षात येऊन जातं. परत इथे एक विष्णूंची मूर्ती दिसते, भगवान विष्णूंची मूर्ती. नंतर इथं सुद्धा भगवान विष्णू दिसत आहेत आपल्याला. हे इकडं पण कोणत्या तरी देवताची मूर्ती दिसते आहे. हे मला स्पष्ट दिसत नाही आहे कोणाची मूर्ती आहे. इथं नाग कोरलेलं आहे बघा, इतकं बारीक आहे हे. म्हणजे पाहिलं की आपल्याला म्हणजे किती त्या माणसाने किती सुंदर पेंटिंग बनवलेलं आहे. इतकं बारीक गोष्टसुद्धा कोरलेली आहे. आपण म्हणजे त्या काळामध्ये फोटोग्राफ नसला तर काय झालं, पण एवढे टॅलेंटेड आर्टिस्ट होते
ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. एवढं म्हणजे मी पण ड्रॉइंग थोडंफार करतो पण, आणि एवढ्या डिटेलमध्ये काढणं आणि एवढं लाईव्ह आणि इतकं सुंदर प्रकारे दाखवणं खूप अवघड गोष्ट आहे आणि याला खूप कौशल्य लागतं, हे आपण मानलंच पाहिजे. नंतर हा शनिवार वाड्याचा हे बॅकग्राऊंड आहे. हे सगळं बॅकग्राऊंड पाहिलं तर कशा डिझाईन्स होत्या, काय होत्या. इथं ग्रीन कलरचे सगळे बॉर्डर्स वगैरे बनवलेले आहेत जर का तुम्ही पाहिलं, आणि त्याच्यावरती असे स्टार्स वगैरे काहीतरी बनवलेलं दिसतंय. स्टार्स किंवा पोल्का डॉट्स म्हणतात त्यांना, तसं दिसतंय. आणि जर का तुम्ही छत पाहिली शनिवार वाड्याची, तर शनिवार वाड्याच्या छतावरती रामायण आणि महाभारतातले प्रसंग असे कोरलेले आहेत. जर का तुम्ही पाहिलं, इथं श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण झाडावर चढलेला आहे आणि त्यांनी ते गोपींचे वस्त्र काय म्हणतात चोरलेली आहे, तो प्रसंग आहे तिथं कोरलेला आहे. नंतर जर का इथं पाहिलं तर भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार आहे. इथं तुम्ही पाहू शकता, इथं माशासारखं दिसतात म्हणून भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार आहे. जर का सीलिंग पाहिली, थोडीशी अशी निळसर रंगाची दिसते. निळा रंग त्या काळामध्ये खूप महाग होता, सहजासहजी मिळत नव्हता. आणि बघा ना किती सुंदर पेंटिंग आहे. हे समुद्र मंथनाचं पेंटिंग इथं कोरलेलं आहे बघा. समुद्र मंथनाचं इथं पेंटिंग कोरलेलं आहे. नंतर इथं भगवान विष्णूंचा वराह अवतार दिसतो आपल्याला. हा पण किती सुंदर आहे बघा. ही म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी ही सगळं एवढं मोठं चित्र काढलं आणि त्याच्यामध्ये इतक्या बारीक बारीक डिटेलसुद्धा कोरल्या. म्हणजे त्या शनिवार वाड्यामध्ये छतावरती कोणत्या कोणत्या पेंटिंग कोरलेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला इतक्या स्पष्ट दिसत आहेत. तर म्हणजे त्याला मानलं पाहिजे राव, खरंच खूप खूप मोठा आर्टिस्ट होता. आणि म्हणजे जो काय म्हणतात त्याच्यामुळे आपल्याला त्या काळाचं एक प्रकारे दर्शन होतं की ते काळ कसा होता, कसे दिसत होते लोक, कसे वागत होते, कसे बोलत होते. ते तर नाही कळणार आपल्याला कसे वागत होते, बोलत होते, पण कसे दिसत होते. व्हिज्युअली आपण त्या काळामध्ये गेलोच आहे असं समजा तुम्ही. तर हे पहा, हे भगवान नरसिंहांचा अवतार आहे. एक म्हणजे एका खांबातून, म्हणजे खांबाचे 2 भाग झाले आणि तिथून नरसिंह प्रकट झाले. तर हा तेव्हाचा प्रसंग दिसतोय. नंतर हा माहीत नाही मला, जर का कोणाला माहिती असेल ही पेंटिंग कोणती असेल तर कमेंट करा. नंतर हा बहुतेक सहस्त्रबाहू आहे का काय माहिती. नंतर ह्या पेंटिंगमध्ये कोणती तरी देवी किंवा देवता आहे ज्याचे खूप सारे हात आहेत असं स्पष्ट दिसतं. नंतर इकडं जर का पाहिलं, हा तो राजदंड धरणारा माणूस आहे. सॉरी, ओके. नंतर हे टिपिकल पेशवाई काळातले खांब आहेत. मराठेशाहीमध्ये असेच खांब असायचे. नंतर जर का पाहिलं तुम्ही, पडद्यांच्या जागी जसे कर्टन्स असतात हे असे पडदे आहेत आणि हे भरजरी आहेत चांगले. म्हणजे ते शाईन कसे करतायत ते पहा. याच्यामध्ये छोटे छोटे असे डिझाईन्स बनवलेले आहेत, डॉट. ते पण बघा किती सुंदर बनवलेले आहे पेंटिंग्स त्यांनी. आणि बघा इथं खूप सारे लोक दिसत आहेत जे की चावर ढाळत आहेत. म्हणजे ते चावर म्हणजे हे काडीवरती असे, काडी आणि मागे असे केस असल्यासारखं ते याकच्या केसापासून बनवतात असं म्हणतात. मला माहीत नाही कशापासून बनवतात ते ॲक्च्युअलमध्ये. खूप सारे लोक तसे दिसत आहेत. नंतर काही लोक मागे उभे आहेत. हे एक जर का तुम्ही पाहिलं या पेंटिंगमध्ये, तर हा जर माणूस पाहिला तर हा काय म्हणतात त्याला, मिशीवाला माणूस, हा यांनी पूर्ण काय म्हणतात त्याला आर्मर घातलेलं आहे. म्हणजे यांनी पूर्ण कवच घातलेलं आहे. जर याच्या डोक्यावरती पाहिलं तर लोखंडी जे काय म्हणतात त्याला हेल्मेट म्हणतो, हेल्मेट घातलेलं आहे त्यांनी. पूर्ण शील्ड वगैरे सगळं घातलेलं आहे. मागे पाठीला त्याच्या ढाल आहे, हातात तलवार आहे
म्हणजे असं पूर्ण बख्तरबंद म्हणतात. हा बख्तरबंद माणूस आहे, म्हणजे हा बहुतेक काय म्हणतात त्याला, गार्डच असणार आहे एक प्रकारचा, जो सिक्युरिटीसाठी उभा असेल. आणि बहुतेक इथं सगळं पाहिलं तर सगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या हातामध्ये तलवारीवरती हात ठेवलेले आहेत. म्हणजे दरबारामध्ये बसलेले असताना, काही पण करत असताना सोबत तलवार घेणं हे खूप महत्त्वाचं असायचं त्या काळामध्ये. म्हणजे आजकाल जसे लोक त्यांचे फोन्स किंवा ज्वेलरी वगैरे शो ऑफ करतात, तसे त्या काळामध्ये त्यांच्या तलवारीवरती हात ठेवून असायचे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकतात की हे म्हणजे लढवय्ये माणसं होते. आणि त्यांचा लढवय्यापणा हे त्यांच्या पोश्चर्समधून, त्यांच्या म्हणजे त्यांच्या अपिअरन्समधून, त्यांच्या बोलाचालीतून किंवा मग त्यांच्या ओव्हरऑल प्रेझेन्समुळेच लक्षात येतं की हे लढवय्ये लोक आहेत. नंतर इथं पाहिले, इथं बघा, हे जे काय म्हणतात त्याला, भिंत आहे इथलची, तर याच्यावरती स्पष्ट दिसतं की इथं ग्रीन कलरचं भिंत आहे आणि त्याच्यावरती गुलाबी रंगाचे असे फुलं बनवलेले आहेत. मग ही ती डिझाईन आहे. म्हणजे शनिवारवाडा कसा दिसत होता जर का पाहिलं, इथं ह्या ज्या दोऱ्या आहेत ह्या बांधलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून ते पडदे वगैरे बांधलेले जातील, हे असे आहेत. मागे पाहिलं तर इथं फुलं वगैरे दिसत आहेत, म्हणजे फुलं वगैरे पण ठेवलेले असायचे. ओके, अजून आपल्याला काय काय ऑब्झर्व करता येतं, काय छोट्या छोट्या गोष्टी. ओके, हा ब्रिटिश माणूस बघा, हा ब्रिटिश माणूस बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये ही जी तलवार आहे ही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसारखी नाही आहे, महाराष्ट्रीयन लोकांसारखी नाही आहे ती तलवार. ही ॲक्च्युली त्या म्हणजे ब्रिटिशच लोकांची तलवार आहे. पण तुम्ही पाहायला गेलं तर याची लांबी खूपच जास्त आहे. तो बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी तलवार आहे. म्हणजे हे त्या काळामध्ये घोडेस्वार वगैरे त्या तशा टाईपच्या लोकांसाठी तेवढी मोठी तलवार वापरली जायची. नंतर अजून तर कोण असे विशेष अजून काय म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक माणसाचे जर का हावभाव पाहिले तर प्रत्येक माणसाबद्दल बोलण्यासारखं आहे. पण आपल्याकडे थोडा वेळ लिमिटेड आहे. हा ऑलरेडी खूप मोठा झाला आहे हा व्हिडिओ, 22-23 मिनटाचा झालेला आहे. तर मला याच्यामध्ये अजून काही पेंटिंग्स, तुम्हाला तुमचे काय काय ऑब्झर्वेशन्स आहेत तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूपच आवडलेला असेल. धन्यवाद.